अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पेटलेला असतानाच आता आर्थिक मंदीची धोक्याची घंटाही जोरात वाजू लागली आहे. आणि जर हे युद्ध लवकर थांबलं नाही तर त्याचा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम होईल अशी जागतिक स्तरावर भीती व्यक्त केली जाते. असं असूनही सध्या युद्धात गुंतलेले देश आपल्या योजना थांबवण्याचे कोणतेही संकेत देत नाहीये. अमेरिका इराणच्या अणुसाठा आणि क्षेपणास्त्र क्षमतेचा माग अत्यंत आक्रमकपणे घेते. दुसरीकडे इस्रायल इराणचं अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान इराणनं मात्र अमेरिका आणि इस्रायलशी तोपर्यंत लढण्याचा निर्धार केलाय जोपर्यंत युद्धाचं हे दुष्टचक्र पूर्णपणे संपुष्टात येत नाही. मग यावरचा उपाय काय? तर यावरचा उपाय आहे अयातुल्लांच्या अंगठीमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसं काय? हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण बघा, कारण या काळात या संघर्षाच्या अगदी मुळाशी अयातुल्लांची अंगठी कशी आहे हे आम्ही तुम्हाला उलगडून सांगू. अमेरिका आणि इस्रायल अयातुल्लाच्या अंगठीभोवती असलेलं हे गूढ आणि वलय भेदण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यात त्यांना यश मिळत नाहीये. त्यांना असं वाटलं होतं की जर युद्ध भडकलं तर ते ती अंगठी अगदी सहजपणे ताब्यात घेतील, परंतु इराणमध्ये त्या अंगठीचे रक्षक आता अगणित पटीनं वाढलेले आहेत. प्रत्येक हल्ल्यागणिक अयातुल्लाच्या अंगठीचं रक्षण करण्याचा इराणचा निर्धार हा अधिकच बळकट होत चाललाय. म्हणजे ज्याच्या हाती ही अंगठी असेल तोच शेवटी इराणचं आणि खुद्द या युद्धाचंही भविष्य निश्चित करेल का? عدد ما أحاط به علمك صلاة دائمة بدوام ملكك وسلطانك. इराणचे अयातुल्ला अंगठी का घालतात? खामेनींची अंगठी त्यांच्या मृत्यूनंतर नव्या अयातुल्लांना देण्यात आली. इराणच्या ठार मारलेल्या प्रमुख व्यक्तींच्या हातातही होती अंगठी. इराणचे कमांडर कासेम सुलेमानी यांची अंगठी राष्ट्रीय वारसा म्हणून का घोषित करण्यात आली? अयातुल्लांची अंगठी आणि होतात्म्याचा काय संबंध आहे? همه از ما انگشتر میگیرن، شما با ما انگشتر میدید. महायुद्धाच्या संघर्षात अयातुल्लांची अंगठी इस्लामचं प्रतीक झाली आहे. इराणच्या प्रखर प्रतिकारात अंगठीची भूमिका नेमकी काय? इराण आणि दुसरीकडे इस्रायल अमेरिका यांच्यातील संघर्ष हा धर्मयुद्धाचा आधुनिक काळातील एक रूप बनलाय का? इराणशी संबंधित संघर्षाच्या संदर्भात अयातुल्लांच्या अंगठी संदर्भातील प्रत्येक गुपितं आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. प्रत्येक आघाडीवर खंबीरपणे लढा देणाऱ्या इराणच्या खऱ्या सामर्थ्यामागील अंगठीचा संबंध नक्की काय? चला जाणून घेऊ. वहाँ मोमिनीन की जो 5 निशानियां हैं उसमें से अंगूठी अकीक और फिरोज़े की अहम है. अगर हम इस सिलसिले को हिस्ट्री में जाके देखते हैं तो खुद रसूल की अंगूठी और खुद ख़तों में मोहर की जगह अंगूठी का इस्तेमाल होना
और उसके बाद इमाम अली की अंगूठी, जिस अंगूठी के लिए ख़ास तौर पे रिवायत मिलती है कि उसकी बड़ी करामात थी और मौला अली ने उसे हालत रुकू में ज़कात में दिया था। ये एक ऐतिहासिक इस्लामिक ऐतिहासिक पहलू है कि अंगूठी बहुत महत्वपूर्ण है, बहुत अहमियत रखती है, अपने आप में ईमान की अलामत है, अपने आप में वो अंगूठी अगर किसी नबी की, रसूल की, इमाम की हो तो क्या ही कहने उसकी फ़जीलत के, और उसी सीरत पे अमल करते हुए वो अंगूठी किसी आलिम की, फ़क़ीह की और वली फ़क़ीह की हो तो यकीनन उसकी अहमियत रहती है। आयतुल्ला खामेनी यांच्या हातात असलेली अंगठी साधारणपणे चांदीची असते, मात्र त्यामध्ये जडलेल्या रत्नांचा रंग वेगवेगळा असू शकतो. ती काही अशी एकच अंगठी नाही जिचा रंग सतत बदलत असतो, तर त्यांच्याकडे विविध रंगांची रत्न जडलेल्या वेगवेगळ्या अंगठ्या आहेत. आयतुल्लांच्या अंगठ्यांमध्ये दिसणारे रंग बदलणारे खडे अकीक, फिरोजा आणि यशब या नावांनी ओळखले जातात. इराणचे सर्वोच्च कमांडर कासेम सुलेमानी हे देखील अशाच प्रकारची अंगठी घालत असत. जेव्हा अमेरिकेनं त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला तेव्हा त्यांची ओळख प्रामुख्यानं त्याच अंगठीवरून पटली होती. जेव्हा इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला तेव्हा त्यांचीही ओळख एका अंगठीवरूनच पटली. आयतुल्ला उपस्थित असलेल्या सभांमध्ये किंवा मेळाव्यांमध्ये अनेकदा एक विलक्षण योगायोग दिसून येतो. जे लोक हुतात्म्यांचे किंवा धार्मिक नेत्यांचं छायाचित्र हातात घेऊन तिथे येतात त्यांच्या बोटांमध्ये हमखास अंगठ्या दिसतात. आयतुल्ला खामेनी हे आपल्या विशेष पाहुण्यांना अनेकदा भेट म्हणून अंगठ्या देत असत. जेव्हा नायजेरियातील शिया नेते शेख इब्राहिम झगझकी यांनी आपल्या कुटुंबासह आयातुल्लांची भेट घेतली तेव्हा आयातुल्ला खामेनी यांनी झगझकी यांना एक अंगठी भेट दिली. ही अंगठी देखील चांदीपासून बनवलेली होती. झगझकी यांच्या पत्नीलाही एक अंगठी भेट देण्यात आली ज्यामध्ये एक हिरव्या रंगाचा खडा जडलेला होता. जेव्हा कधी आयतुल्ला एखाद्या हुतात्म्याच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपस्थित राहत असत तेव्हा त्या समारंभादरम्यान वधूवरांना देण्यासाठी त्यांची पसंतीची भेट नेहमीच एक अंगठी असते. जर आयतुल्लांना कोणाला एखादी वैयक्तिक भेट द्यायची असेल तर ते त्यांना अंगठीच भेट देतात. अशी दृश्य त्यांच्या सार्वजनिक सभांमध्ये वारंवार पाहायला मिळतात, जिथं ते एका हातानं आपल्या स्वतःच्या बोटातील अंगठी काढून ती संबंधित व्यक्तीला भेट म्हणून देण्यासाठी पुढे पाठवताना दिसतात. IRGCने जारी केलेल्या ट्रू प्रॉमिस 4 मोहिमेसंदर्भातील व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्रांवर पोस्टर्स लावणाऱ्या व्यक्तींच्या हातात अगदी त्याच शैलीच्या अंगठ्या पाहायला मिळतात. मोहम्मद बाखेर झोलगहाद्र यांची इराणनं सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्ती केली. ते देखील आपल्या हातात अशाच प्रकारची अंगठी परिधान करतात. लारिजानी यांच्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारलं. इसका महत्व जो है या ये चीज़ जो है वो वली फ़क़ीह से जुड़ी हुई हो कि अंगूठी कोई अलामत हो, कोई पहचान हो, ऐसा हरगिज़ नहीं है. वो एक अलग से एक चीज़ है. मुझे याद है आज से करीब 7-8 साल पहले मेरे पास जो तोहफा आया था उसमें भी अंगूठी और गले में डालने वाला जो वो कपड़ा होता है वो था. सो तोहफे में भी उनके यहाँ से अंगूठी दी जाती थी और अंगूठी का महत्व
मोमिन की अलामत और इमामों की और नबियों की दुनिया में भी अंगूठी का एक इतिहास है। जो भी बड़े लोग आपको मिलेंगे वो अंगूठी के साथ मिलेंगे। हकीक का अपना महत्व है, ज़मरुद का अपना महत्व है, हकीक ख़ास जो सुलेमानी है उनका एक अपना महत्व है। ये सबका अपना अपना जो है वो महत्व है। आयातुल्लाच्या अंगठीमध्ये एक कोडं दडलेलं आहे, एक असं सूत्र जे इराणची समाजव्यवस्था, संस्कृती, शिक्षण, मूल्य, संरक्षण, विकास, अर्थव्यवस्था, मुत्सद्देगिरी, राजकारण, प्रशासन आणि किंबहुना त्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य समजून घेण्यासाठी आणि उलगडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. खामेनींची अंगठी आता आधुनिक इराणची मानसिकता मूर्त स्वरूपात दर्शवते, ती आयातुल्लाचा वारसा अधोरेखित करते आणि त्यांच्या चिरस्थायी कर्तृत्वाचं प्रतीक म्हणून पाहिली जाते. आता या अंगठीमध्ये इराणच्या धार्मिक सार्वभौमत्वाचा गाभा सामावलेला आहे. 1979 पासून इराण एक इस्लामिक राष्ट्र म्हणून कार्यरत आहे. त्यापूर्वी या देशावर अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या एका राजवटीचं राज्य होतं, ज्या राजवटीचं प्रतिनिधित्व शाह रजा पहलवी करत होते. लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार अस्थिर केल्यानंतर शाह यांच्या हाती सत्तेची सूत्र सोपवण्यात आली. या संपूर्ण कारस्थानाची आखणी करण्यात अमेरिकेची CIA आणि ब्रिटिश गुप्तचर संस्थांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या परिस्थितीबद्दल इराणी जनतेच्या मनात तीव्र असंतोष खदखदत होता, कारण त्यांना असं वाटत होतं की शाह रजा पहलवी हे इराणची राष्ट्रीय संपत्ती अमेरिका आणि ब्रिटनच्या घशात घालतात. इराणचे तेल आणि वायूसाठी पाश्चात्य जगाच्या स्वाधीन करतात. आणि हे सगळं घडत असताना सामान्य इराणी नागरिक मात्र हालअपेष्टा सोसत राहिला होता. इराणमधील याच जनभावनेतनं रुहोल्ला अयातुल्ला खामेनी यांचा उदय झाला, ज्यांनी 46 वर्षांपूर्वी इराणचं रूपांतर अशा एका राष्ट्रात केलं ज्याचं शासन अयातुल्लांच्या धार्मिक व्यवस्थेनुसार चालवलं जातं. अयातुल्ला रुहोल्ला खामेनी हे देखील एक अंगठी परिधान करत असत. फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायलनं तेहरानवर हल्ला चढवला. अगदी पहिल्याच हल्ल्यात त्यांनी आयतुल्ला खामेनी आणि त्यांच्या कुटुंबाला कंठस्नान घातल्याचा दावा केला. युद्धाला सुरुवात झाली होती. नेत्याविना इराण कोसळून पडेल असं अमेरिका आणि इस्रायलनं गृहीत धरलं. युद्धासंदर्भाचे निर्णय मग कोण घेणार? युद्ध सुरू होताच ते जवळजवळ संपल्यासारखं वाटू लागलं. तशा आशयाचे दावेही लवकरच केले गेले. अवघ्या 3 दिवसातच ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेनं आपण विजयी झाल्याचं घोषित केलं. हे युद्ध आता फार लवकरच संपुष्टात येईल असा ठाम दावा त्यांनी केला. We've won this. This war has been won. We're crushing their missiles and drone stockpiles, destroying their defense industrial base. We've wiped out their Navy completely, their Air Force completely. We've wiped out a large percentage of their missiles. मात्र इराणच्या योजना पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्यांनी ठामपणे सांगितलं की हे युद्ध नुकतंच सुरू झालंय, त्याचा शेवट करणारा देशही इराणच असेल. त्यांनी ठामपणे सांगितलं की हे युद्ध नुकतंच सुरू झालंय, त्याचा शेवट करणारा देशही इराणच असेल. संपूर्ण जग यामुळे अवाक झालं. नक्की काय घडत होतं? अमेरिका आणि इस्रायलनं हल्ल्यांची मालिका सुरूच ठेवली. इराणमध्ये सत्तेची सूत्र हाती घेण्यास सज्ज असलेल्या अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीलाही आपण संपवून टाकल्याचा दावा त्यांनी केला. We are winning and Iran is being decimated. Iran's missile and drone arsenal is being massively degraded and will be destroyed. इराणनं त्यानंतर एक लघुपट प्रदर्शित केला. हा लघुपट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या सहाय्यानं तयार करण्यात आला. चित्रपटाद्वारे असा दावा करण्यात आला की इराण हा नेताहीन नाही, त्याला आपला नेता लाभलाय आणि तो म्हणजे मोस्तबा खामेनी. या चित्रपटाला
आयातुल्ला इज बॅक असं शीर्षक देण्यात आलं. या संपूर्ण संदेशामध्ये अंगठीवर विशेष भर देण्यात आला. आयातुल्ला खामेनी यांच्या पुनरागमनाची घोषणा करण्यासाठी या अंगठीचा वापर करण्यात आलाय. असं करून इराणनं जगाला हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की इराणची अस्मिता आणि सार्वभौमत्व हे आयातुल्ला यांच्या त्या अंगठीमध्येच समाविष्ट आहे. आयातुल्ला खामेनी हेच इराणच्या संघर्षाचा खरा चेहरा आहे. आयातुल्ला यांनी प्रस्थापित केलेली ती धर्माधिष्ठित व्यवस्थाच इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध लढा देतीये आणि या संघर्षाचं प्रतीक म्हणून आयातुल्ला यांची ही अंगठी कार्य करते. शिया आइडियोलॉजी में अगर आप देखें तो ये चीज़ मिलेगी कि हर शिया अपने हाथ में अंगूठी पहनता है, दाहिने हाथ में, और न खाली अंगूठी पहनता है, वो अंगूठी की शर्त यह है कि अंगूठी चांदी की होनी चाहिए. सोना जो है वो मर्दों के ऊपर हराम है. इसका पहनना ऑब्लिगेटरी या मैंडेटरी यानी फ़र्ज़ और वाजिब तो नहीं है, लेकिन मुस्तहब है. मुस्तहब यानी इसका पहनना सवाब है. इसके बहुत से फ़ायदे बताए गए हैं. तो अब आयतुल्ला खामनई, इमाम शहीद आयतुल्ला खामनई जो अंगूठी पहनते थे वो मुख्तलिफ नगों की अंगूठी पहना करते थे. ख़ास तौर से वो अकीक की अंगूठी ज़्यादा पहनते थे. हमारे यहाँ जो मरजैयत है, आयतुल्ला खुमैनी साहब, आयतुल्ला खामनाई साहब, सिस्तानी साहब, हमारे जो बुज़ुर्ग उलमा गुजरे हैं, मराजे गुजरे हैं, सब के हाथों में अंगूठियाँ रहती हैं और वो पत्थर रहते हैं जो अल्लाह से बंदे को करीब करते हैं. प्रॉफिट ऑफ इस्लाम ने और उनके सक्सेसर ने हमें बताया, हम वही पत्थर पहनते हैं और जिससे हमारी दुआ अल्लाह की सरकार में जो है मुस्तहब होती है और हमारे अल्लाह की सरकार में दुआ कबूल होती है. आयातुल्ला रुहोल्ला खुमेनी आणि त्यानंतर आयातुल्ला खामेनी यांनी इराणला धर्माच्या धाग्यानं एकसंध केलं. ज्याच्या गाभ्याशी शिया इस्लामची विचारसरणी वसलेली आहे. ज्या काळात संपूर्ण अरब जगतात राजेशाही हीच प्रबळ शासन पद्धती होती, अशा वेळी इराणनं जगासमोर एक अशी संमिश्र शासन प्रणाली सादर केली. या प्रणालीमध्ये न्यायाधीश, राष्ट्रपती, संसद आणि लष्कर यांचा समावेश होता. तरीही या सर्वांच्याही वर आयातुल्ला यांचं स्थान होतं, ज्यांना IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड ऑफ कॉप्स आणि बसीज दलाचा भक्कम पाठिंबा लाभला होता आणि ज्यांच्यावर या धार्मिक क्रांतीचं रक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. इराणमध्ये 2 समांतर शासन प्रणाली उदयास आल्या, ज्यांची सूत्र आयातुल्ला यांच्याच हाती घट्टपणे एकवटली होती. आयतुल्ला राजशाही से बहुत ऊपर की चीज़ है. वो पॉलिटिकल हेड और रिलीजियस हेड एक कंबाइंड फिगर हैं, थियोक्रेटिक हेड हैं, और इसके कारण से भी ईरान में US या इजराइल को उतनी जल्दी सफलता नहीं मिली जो उन्होंने सोचा था कि यदि इनके आयतुल्ला खुमैनी को ये यदि मार देते हैं तो रेजिम विल कोलैप्स. वो हो नहीं पा रहा. हिंदू सीर्स हैं, वो अपने साथ एक दंड लेके चलते हैं. उसी तरह से आयतुल्लाज के यहाँ अंगूठी का इम्पोर्टेंस है कि हम अपनी अंगूठी लोगों को देंगे चूमने के लिए. हमारी अंगूठी जाएगी, वो हमको रिप्रेजेंट करेगी. दिस इज इन ल्यू ऑफ एन एक्चुअल रिप्रेजेंटेटिव. इस तरह के कल्चरल कंटिन्यूटीज हमें हर जगह देखने को मिलते हैं. पोप भी अपनी अंगूठी को आगे पीछे भेजता रहता है. पोप भी अपने दंड को लेके चलता रहता है. पहले ये कहता है कि ईरान के अंदर जो इनका फॉर्मूला है वो है. फिर दूसरा ये कहता है कि बाकी इस्लामिक देश भी जो सब है सब में यूनिटी होनी चाहिए. और तीसरा स्टेप ये कहता है कि यूनिटी हो और हमारा जैसा सिस्टम जैसा ईरान में है, आयतुल्ला, रिलीजियस सुप्रीमेसी, ये सिस्टम उन देशों में भी होना चाहिए. डिफरेंस है इनके रेवोल्यूशन में कई जगह कि अल्टीमेटली इस्लामिक सुप्रीमेसी होनी चाहिए दुनिया भर में जिस तरह का हमारा सिस्टम है. लोकांना हे कळत नाही की इतर सर्व युद्धांच्या तुलनेत धार्मिक युद्धांमध्ये जास्त लोक मरण पावले. एकोणीसशे मध्ये जेव्हा रुहोल्ला खुमेनी आयातुल्ला बनले तेव्हा 1980 मध्ये त्यांनी एका विशिष्ट परंपरेची सुरुवात केली, जी कुड्स दिन म्हणून ओळखली जाते. यामागे 3 प्रमुख उद्दिष्ट होती.
इस्रायल विरुद्धच्या पॅलेस्टिनी राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा दर्शवणं, जेरुसलेमवरील इस्लामिक दाव्याला बळकटी देणं आणि इस्रायलनं पूर्व जेरुसलेमवर केलेल्या ताब्याविरोधात निषेध नोंदवणं. असं मानलं जातं की इराणचे पहिले परराष्ट्र मंत्री इब्राहिम याझदी हे या संकल्पनेचे मूळ प्रवर्तक होते. थोडक्यात सांगायचं झालं तर आयातुल्ला ही संस्था तिच्या अगदी सुरुवातीपासूनच आणि मूळ विचारसरणीनुसारच अमेरिका आणि इस्रायल या दोन्हीच्या विरोधात उभी आहे. जसजसा काळ लोटला आणि इराणमध्ये स्थित्यंतर घडली तसतशी ही विरोधी मानसिकता अधिकच तीव्र झाली आणि तिला अधिकाधिक संस्थात्मक स्वरूप प्राप्त झालं. इतक्या टोकापर्यंत की आयातुल्लांचा शब्दच प्रभावीपणे देशाचा कायदा बनला. परिणामी इराणनं स्वतःला इस्लामिक जगाचा अग्रदूत म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. इराणची जनता आणि जागतिक शिया समुदाय हे दोन्ही आयातुल्लांच्या प्रभावाने इतके भारावून गेले होते की खुद्द आयातुल्लांच्या बोटात असलेल्या अंगठीमध्येही त्यांना एक दैवी तेज हे दिसून येऊ लागलं. आणि अशा प्रकारे जगभरातील धार्मिक विभाजनाची ऐतिहासिक दरी अधिकाधिक रुंदावत आणि खोलवर जात राहिली. आयतुल्ला खोमैनी एंड खमेनी या उसके बाद के जो लोग हैं उनकी पूरी फिलॉसफी और रिलीजियस वो अमेरिका विरोधी इजराइल विरोधी रही हैं और वो डेथ टू अमेरिका वो डेथ टू इजराइल या लिटिल सैटन और बिग सैटन बोलते थे उनको. लेकिन ये बात सिर्फ उनकी तरफ से नहीं है, ये बात अमेरिका और इजराइल की तरफ से भी है. 1989 के बाद से जब वहाँ इस्लामिक रिवॉल्यूशन हुआ था और आयतुल्ला खोमैनी आए थे, तो मैं समझता हूँ कि ये रिलीजन तो एक है कारण, लेकिन इतना बड़ा कारण वो भी नहीं है. वो है ज़्यादा कि किस तरह से आप इन्फ्लुएंस बना करके रख सकते हैं. क्रिश्चियनिटी, जुडाइज़म और इस्लाम ये तीनों ही अब्राहमिक रिलीजन के हिस्से हैं और उसमें ईरान भी आता है. हालांकि जो एक जियो रिलीजियस कॉन्टेस्टेशन है वो दोनों के बीच में बहुत ज़्यादा चल रहा है. आयतुल्ला खामेनी यांची भेट घेणं ही इराणमधील एक प्रस्थापित परंपरा आहे. आयतुल्ला यांच्या दैनंदिन जीवनाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लष्करी अधिकारी, शालेय विद्यार्थी, शास्त्रज्ञ, IRGCचे कमांडर, महिला संघटना आणि काही कवी हे सर्वजण आयतुल्ला यांची भेट घेण्यासाठी येतात. ते त्यांच्यासमोर जमिनीवर बसतात आणि त्यांचं उद्बोधन ऐकतात. आयतुल्ला त्यांच्याशी इराणचं ध्येय आणि देशाला भेडसावणारी आव्हानं यांविषयी संवाद साधतात. काही लोक या प्रथेवर आक्षेप घेऊ शकतात. ते असा प्रश्न उपस्थित करतात की देशात निवडून आलेलं सरकार आणि संसद अस्तित्वात असताना लोक आयतुल्ला यांच्या सभांना उपस्थित का राहतात. हे ते लोक आहेत जे धर्म आणि शासन व्यवस्था यांना दोन स्वतंत्र घटक मानतात. तथापि इराणची शासन व्यवस्था धर्माच्या पायावर आधारलेली असल्यानं या व्यवस्थेमध्ये त्यांना काहीही अनुचित वाटत नाही. या भेटीगाठींच्या संदर्भातही आयतुल्ला यांच्याकडून अंगठी स्वीकारणं हा एक अत्यंत मानाचा बहुमान मानला जातो. शिया आइडियोलॉजी में जो 12 इमाम अलैहिस्सलाम हैं उनके हाथ में एक अंगूठी होती है जिस पे एक पैगाम लिखा होता है या आयत लिखी होती है या कोई दुआ लिखी होती है. आयतुल्ला खामनेई की जो अंगूठी थी उसके ऊपर इन्ना माई रब्बी यानी मेरा रब मेरे साथ है, यानी सुप्रीम पावर जो सबसे बड़ी ताकत है खुदा वो मेरे साथ है. और ये पैगाम उसके ऊपर लिखा होता था जिसका मतलब ये होता था कि हम किसी के सामने झुकने वाले नहीं हैं. कोई ताकत हमारे लिए अहमियत नहीं रखती है. दुनिया में सुपर पावर होंगे तो होते रहें, लेकिन हमारे लिए जो सुप्रीम पावर है वो खुदा की ज़ात है. इसलिए हम न किसी के सामने झुकेंगे, ना ही किसी से हम डरेंगे. ईरान में शहीदों का दर्जा बहुत ऊंचा है. स्थान प्राप्त है.
इराणी राष्ट्र आपल्या हुतात्म्यांबद्दल एक वेगळीच आदरभावना बाळगू नये. आयतुल्ला खामेनी हे न चुकता हुतात्म्यांच्या कुटुंबियांना भेट देतात. अशाच एका प्रसंगी आयतुल्ला खामेनी विशेष उपस्थित राहिले. سلام علیکم. سلام علیکم. ماشاءالله بیاین. پس باید بیاین هر کدوم یه بوس به من بدین. منم محمد جواد گلزیدار त्यांनी विवाहातील अनेक विधींमध्ये सहभाग घेतला आणि वधूवरांना एक भेटवस्तूही दिली. ही भेटवस्तू म्हणजे एक अंगठी होती. वधूवरांनी आपल्या लग्नाच्या दिवसाची सर्वात मौल्यवान आठवण म्हणून ती अंगठी परिधान केली. जेव्हा हुतात्म्यांची मुलं आयातुल्लांना भेटायला येतात तेव्हा ते अनेकदा एक विशेष विनंती करतात. ती म्हणजेच आयातुल्लांनी त्यांना स्वतःच्या हातातील एखादी अंगठी भेट म्हणून द्यावी. अनेकदा ही मुलं आयातुल्लांसाठी भेट म्हणून एखादी अंगठी घेऊन येतात आणि त्या बदल्यात आयातुल्लांच्या हातातील एखादी अंगठी स्वतःला भेट म्हणून मिळवतात. ही प्रथा आयातुल्लांचे इराणी समाजाशी असलेलं सखोल आणि भावनिक नातं तसंच त्यांचा समाजावर असलेला प्रचंड प्रभाव यांची साक्ष देतो. ईरान का जो सिस्टम ऑफ गवर्नेंस है उसमें उनके यहाँ वली फ़क़ीह का दखल है और वली फ़क़ीह के दखल का मतलब ये है कि अगर जुल्म हो रहा हो तो कोई एक ऐसी जगह तो होनी चाहिए जहाँ पे वहाँ का नागरिक जाके गुहार लगाए. आयतुल्ला बनाए नहीं जाते हैं कि आपने किसी को पकड़ा और अवार्ड दे दिया और किसी को आपने जो है वो एक लक़ब दे दिया. आयतुल्ला की ज़िंदगी होती है, 50 साल उसकी तपस्या होती है. वो इसलिए चुने गए कि उनके जो 80 बड़े बड़े गुरु हैं उन्होंने हर तरह से इस बात को माना. आणि अशातच खामेनी यांच्या संकेतस्थळावर एक घटना समोर आली. ही कहाणी आयातुल्ला यांच्या अंगठीची एक नवी बाजू उलगडून दाखवते. इराणमध्ये एक शहर आहे मशहद नावाचं. तिथे जमीला गाझीजादे नावाची एक महिला राहते. तिचे पती इराण आणि इस्लामच्या सेवेत असताना शहीद झाले. तिचे सासरेही यापूर्वी शहीद झाले होते आणि त्या प्रसंगीही खामेनी यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती. मात्र त्यावेळी जमीला यांना आयातुल्ला यांची भेट घेता आली नाही आणि या गोष्टीची त्यांना मनापासून खंत वाटत होती. पण जेव्हा त्यांचे पती शहीद झाले आणि आयातुल्ला तिथे आले तेव्हा त्यांची इच्छा काय असावी याची तुम्हीच कल्पना करा. फक्त कल्पना करा. आयातुल्ला यांच्याकडनं 3 अंगठ्या, एक स्वतःसाठी आणि 2 आपल्या मुलांसाठी. आणि खामेनी यांनी त्यांना 3 अंगठ्या भेटही दिल्या. त्यासोबतच त्यांनी त्यांना कुराणची एक प्रत दिली ज्यामध्ये आयातुल्ला यांनी स्वतः जमीला यांच्यासाठी एक विशेष संदेश लिहिला. अशा प्रकारे आयातुल्ला यांची अंगठी ही इराण आणि त्यांच्या अनुयायांसाठी संरक्षणाची हमी ठरते. आणि केवळ या जन्मातच नव्हे तर परलोकातही अशी इराणवासियांची धारणा आहे. इराणचा मान उंचावण्यासाठी आयातुल्ला यांनी संपूर्ण अरब जगतात अशा संस्था आणि संघटना स्थापन केल्या आहेत ज्या इस्रायल आणि अमेरिकेचा विरोध करतात. अशा संस्था ज्या इस्रायली आणि अमेरिकन सैन्याविरुद्ध सशस्त्र संघर्ष करतात आणि ज्यांना पाश्चात्य जग दहशतवादी गट म्हणून संबोधतात. याचंच एक उदाहरण म्हणजे लेबनॉनमधील हिजबुल्ला ही संघटना. हा असा प्रदेश आहे जिथे इराणपेक्षा इस्रायलच अधिक वारंवार हल्ले चढवत असतो. आयातुल्ला हे हिजबुल्लाचे प्रमुख हसन नसरल्ला यांची उघडपणे भेट घेत असत आणि या भेटींची छायाचित्र जगासमोर प्रसिद्ध करतात. ते इस्माईल हानियेह यांची, ज्यांना जागतिक समुदाय मोठ्या प्रमाणावर एक प्रमुख दहशतवादी म्हणून पाहतो, त्यांचीही अत्यंत आदर आणि आपुलकीनं भेट घेत. तसंच या भेटींची छायाचित्र प्रसिद्ध करत. येमेनमध्ये अन्सार अल्लाह या संघटनेचे वर्णन अनेकदा एक दहशतवादी संघटना म्हणूनच केलं जातं. तरीही आयातुल्ला खामेनी या संघटनेचे प्रमुख नेते मोहम्मद अब्दुल सलाम यांची मोठ्या उत्साहानं भेट घेत आणि या भेटींची नोंद सार्वजनिक पटलावर करत. आयातुल्ला हे नायजेरियातील प्रमुख शिया नेत्यांचीही भेट घेत. हे असे व्यक्ती आहेत ज्यांना खुद्द नायजेरिया सरकारनंच दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. ते केवळ त्या नेत्याचीच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची भेट घेत आणि त्यांना भेट म्हणून अंगठी देत. पती आणि पत्नी या दोघांनाही. दुसरीकडे ते कतारचे सुलतान, क्युबाचे राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तानचे पंतप्रधान, त्यांचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल मुनीर यांच्याशीही बैठका घेत. शिवाय ते रशिया आणि चीनचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेत.
वरकरणी परस्पर विरोधी वाटणाऱ्या या सर्व बाबींचा एकाच वेळी समतोल राखण्याची क्षमता असलेल्या त्या सत्तेचं नाव आहे आयातुल्ला. एक असं व्यक्तिमत्व ज्याची ओळख आता त्यांच्या अंगठीशी अविभाज्यपणे जोडली गेली आहे. उन्होंने प्रॉक्सीज को बनाने की कोशिश करी ताकि एसिमेट्रिक एडवांटेज उनको मिले, जिससे वो इजराइल को कंटेन कर पाए. तो इसलिए जैसे हुतीज हैं, हिजबुल्लाह है, हमास है, कतैब हिजबुल्लाह है, इस तरह के ऑर्गेनाइजेशन को उन्होंने खड़ा किया. कोल्ड वॉर 2.0 था तो सऊदी अरेबिया और ये सारे कंट्री, ईरान वगैरह सब पहले 1989 से पहले अमेरिका के खेमे में थे इजराइल के साथ में, लेकिन ये उसके बाद से बदलाव आया है. और ये ज़्यादा सपोर्ट किया इन्होंने सोवियत यूनियन को या उसके साथ रशिया के साथ मिलने का. तो रशिया, चाइना, ईरान, नॉर्थ कोरिया, एक इस तरह का ग्रुपिंग को भी कहने की बात है. और जो भी सो कॉल्ड एंटी वेस्ट ग्रुप्स हैं या नॉन वेस्टर्न ग्रुप्स हैं, चाहे वो SCO हो, शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन, चाहे वो ब्रिक्स हो, तो उस सब के अंदर में ये मैं समझता हूँ कि साथ में ईरान उसके अंदर बड़ा भागीदारी लेता है. लेकिन ईरान भी एक सिविलाइजेशनल कंट्री है, उसकी अपनी एक स्ट्रेटेजिक ऑटोनॉमी है, अपना एक सिस्टम है, उसके हिसाब से वो काम करता है. इराणमध्ये आयतुल्ला खुमेनी हे एक केंद्रीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं गेलं. देशातील सर्वात मोठा सार्वजनिक मेळावा त्यांच्या समाधीस्थळाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी भरतो. जगभरातील राजनैतिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभाग घेतात. इराणच्या कानाकोपऱ्यातून विविध जमातींचे प्रतिनिधी इथं दाखल होतात. या जनसमुदायात जेनझी आणि अल्फा पिढीतील तरुणांपासून महिला आणि लहान मुलांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. या प्रत्येकाच्या हातात खुमेनी यांचं छायाचित्र असलेले फलक, ध्वज असतात. इराणमध्ये आयातुल्ला ही संस्था ज्या काटेकोरपणे उभारली आणि स्थापित केली जाते त्याचंच हे एक निदर्शक आहे. तसंच या देशात धर्माचा आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा किती खोलवर रुजलेला प्रभाव आहे हे देखील यातून अधोरेखित होतं. शिवाय या घटनेची आणखी एक बाजू म्हणजे इराणचे शत्रू मानल्या जाणाऱ्या शक्तींविरुद्ध कोणत्याही थराला जाण्याची लोकांमध्ये असलेली अत्यंत प्रबळ जिद्द. इनके जो डिफेंस सेक्रेटरी हैं उनकी आप स्पीचेस सुनिए तो वो तो इसको बिब्लिकल टर्म्स में डिफाइन कर रहे हैं. आज से करीब 1000 साल पहले, 1200 साल पहले यूरोप में ये जो क्रिश्चियंस थे ये चलाते थे जिसे कहा जाता है क्रिश्चियन क्रूसेड्स, जिसमें से मिडिल यूरोप से क्रिश्चियंस निकलते थे, रास्ते में जाते हुए लोगों को मारते जाते थे या कन्वर्ट कराते थे क्रिश्चियनिटी में. एक तरह से जैसे इस्लाम में कहा जाता है जिहाद, से लड़ाई होगी गुड वर्सेस इवल की, यानी कि क्रिश्चियंस वर्सेस एंटी क्राइस्ट की, और एंटी क्राइस्ट को मारा जाएगा और उसके बाद जीसस क्राइस्ट दुनिया में दोबारा प्रकट होगा. ये विचार है इन लोगों के, इनके डिफेंस सेक्रेटरी के. डेफिनेटली यस, क्रिश्चियन नेशनलिज्म को लेकर के लड़ाई में उतरा है. अमेरिकन मिलिट्री जो इस समय लड़ रही है वो बाइबल को और क्रिश्चियनिटी के कॉज को लेकर लड़ रही है. क्रूसेड नहीं कहा जा सकता. हाँ, दो कंसेप्ट आपस में टकरा रहे हैं. एक कंसेप्ट है ग्रेटर इजराइल, जो कि यहूदियों का अखंड विश्वास है कि उनकी देवताओं ने उनको प्रोफेसी दी है, भविष्यवाणी की है कि इजिप्ट के नाइल रिवर से लेके इराक के यूफ्रेटिस रिवर तक का लैंड उनका है. वो देवताओं ने उन्हें प्रॉमिस किया है कि इस एरिया पे वो रूल करेंगे. तो ये जस्ट एक बिगनिंग है, ये जस्ट एक बेसिक फाउंडेशनल प्रीमाइस है जिस पे ये पूरी थ्योरी ऑपरेट कर रही है. और ईरान वो जानता है कि उसे इस्लामिक वर्ल्ड का नेतृत्व करना है. राजकारणामध्ये किंवा मुत्सद्देगिरीमध्ये दोन स्पष्ट प्रकार आढळतात. एक म्हणजे हार्ड पॉवर आणि दुसरी म्हणजे सॉफ्ट पॉवर. आता अयातुल्ला आणि त्यांच्या नेतृत्वाखालील इराण राष्ट्र या दोन्ही प्रकारांचा एक मिलाफ दर्शवतात. म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड असं सांस्कृतिक सामर्थ्य आहे आणि ते धर्माला सर्वोच्च प्राधान्य देतात. परिणामी इराण संस्कृती, इराणी धर्म आणि लष्करी सामर्थ्य या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या श्रेष्ठत्वाचा दावा करतो आणि हा दर्जा कायम राखण्याबाबत तो ठाम आहे.
आणि याचा परिणाम म्हणून नवश्रीमंत अरब राष्ट्रांशी त्यांची स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे। तिथे जे काही घडतंय तो धर्म आणि संपत्ती या दोन्हीचा समावेश असलेला एक संघर्ष आहे। हा शिया आणि सुन्नी यांच्यातील तसंच सफावी आणि वहाबी विचारसरणींमधील एक संघर्ष आहे। या विशिष्ट संघर्षात एकही मुस्लिम राष्ट्र इराणच्या बाजूने उभं नाहीये। आयातुल्ला यांची इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांविषयीची शत्रुत्वाची भावना त्यांच्या राजवटीच्या अगदी सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे। याच पार्श्वभूमीवर हा संघर्ष केवळ इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मांमधला एक संघर्ष आहे की हा संपूर्ण लढा अंतिमतः जागतिक तेल व्यापारावर नियंत्रण मिळवण्याविषयीचा आहे। आणि जर दुसरं विधान सत्य असेल तर मग भविष्य नेमकं काय घेऊन येणार आहे? अमेरिकेसाठी डॉलरची ताकद ही ख्रिश्चन धर्माच्या रक्षणाइतकीच महत्त्वाची आहे। कारण जर तेलाचे व्यवहार डॉलर ऐवजी अन्य एखाद्या विनिमय माध्यमाकडे जर वळले तर जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा दर्जा हा अपरिवर्तनीयरित्या संपुष्टात येईल। चीन आणि रशिया दबा धरून बसलेलेच आहेत आणि नेमकी हीच संधी साधण्यासाठी ते आता सज्ज आहे। या प्रदेशाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणून इराणनं जगाला अशा एका टोकावर आणून ठेवलंय जिथून पुढे जाण्याचा एकमेव मार्ग हा जागतिक आर्थिक विनाशाकडेच घेऊन जातो। हे छायाचित्र तुम्हाला नक्कीच आठवत असेल। या चित्राच्या मध्यभागी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बसलेत। त्यांच्या भोवती मोठा जनसमुदाय आहे। तिथं प्रार्थना केली जाते। प्रार्थनेची ही सभा जगभरात चर्चेचा एक मोठा विषय बनली। लष्करी अधिकाऱ्यांना असं म्हणताना ऐकलं गेलं की इराणसोबतचं युद्ध हा ईश्वरी योजनेचाच एक भाग आहे आणि खुद्द देवानंच ट्रम्प यांची या कार्यासाठी निवड केली आहे। हे युद्ध आर्मागेडॉन सारखंच युद्ध आहे। इराणवरील आपल्या हल्ल्यांचं समर्थन करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे वारंवार जेरुसलेममधील ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांना संघर्षात ओढताना पाहायला मिळत आहेत। त्यांनी जेरुसलेमवर अगदी 3 एकेश्वरवादी धर्माच्या पवित्र स्थळांच्या लगत गोळीबार केला। ही पवित्र स्थळं म्हणजे वेस्टर्न वॉल, चर्च ऑफ द होली सेपल्कर आणि अल-अक्सा मशीद। पुन्हा एकदा एखाद्या चमत्काराप्रमाणेच त्यातील कोणालाही दुखापत झाली नाही। मात्र इराण या 3 प्रमुख एकेश्वरवादी धर्मांच्या पवित्र स्थळांनाच लक्ष्य करत होते। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान हे मुस्लिम जगताचे दुसरे खलीफा आहेत। त्यांचा दावा आहे की इस्रायलसोबतच्या या युद्धाचं लक्ष जेरुसलेमला ताब्यात घेणं आहे। सध्या इराणचा स्कोअर 36 आहे। ही गोष्ट वेगळी। इराणसोबतच्या युद्धाचं निमित्त करून त्यांनी आमची पहिली किबला अल-अक्सा मशीद उपासनेसाठी बंद केली। या युद्धामध्ये आयातुल्लांच्या प्रभावाचं महत्त्वही स्पष्टपणे दिसतं। कारण नेतान्याहू वारंवार इराणी जनतेला आयातुल्लांविरुद्ध बंड करण्यासाठी चिथावणी देत आहेत। इराणी जनता रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही त्यांच्याकरिता निर्माण करत असलेल्या परिस्थितीचा लाभ घेईल की नाही हे सांगणं सध्या खूपच घाईचं ठरेल। मला आशा आहे की असं घडेल। हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। मात्र अंतिमतः हे सर्वस्वी त्यांच्यावरच अवलंबून आहे। इराणचे निर्वासित युवराज रेझा पहलवी हे देखील नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमात सहभागी आहेत। ते वारंवार इराणी जनतेला आयातुल्ला यांच्या विरोधात उघडपणे उठाव करण्याचं आवाहन करतात आणि आपल्या राजवटीत अधिक चांगले दिवस येतील असं आश्वासन देतात। युद्धापूर्वीही इराणमध्ये सामाजिक निदर्शनं झाली होती। या निदर्शनांकडे देशावर हल्ला करण्याच्या रणनीतिक आराखड्याचा एक अविभाज्य भाग म्हणून पाहिलं जात होतं। अंतर्गतरित्या कमकुवत झालेल्या इराणला युद्धात ओढून त्याद्वारे आयातुल्ला आणि त्यांची राजवट संपुष्टात आणणं ही या योजनेमागील मूळ संकल्पना होती। त्यानंतर एक नवीन राजवट प्रस्थापित करणं, त्या राजवटीला जनतेचे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून सादर करणं असा त्यांचा उद्देश होता। तथापि यातील काहीच नियोजनानुसार घडलं नाही। जनतेचा हा असंतोष म्हणजे केवळ सरकार आणि वाढती महागाई यांच्या विरोधातील निषेध आहे, आयातुल्ला यांच्या विरोधातील नाही असा त्याचा अर्थ लावला गेला। त्या अंगठीनं पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली।
हल्ल्यांच्या पहिल्या दिवशी नेतान्याहू यांनी लाखो इराणी लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. ते उतरले. ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले. कोणत्याही इराणी राजकारण्याला जमलं नसतं इतके इराणी लोक एकत्र आणण्यात ट्रम्प यशस्वी झाले. इराणचं सरकार गेल्या 47 वर्षांपासून टिकून आहे. तुम्हाला आठवत असेलच, क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात दहशतवादाच्या माध्यमातून आपण देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान गमावले. तसंच अनेक मंत्री आणि संसदेचे अनेक सदस्यही गमावले. तरीही देश टिकून राहिला. याचं कारण असं की सध्या इराणचं नेतृत्व करणारं सरकार हे एका जनक्रांतीचा परिपाक आहे. सरकारला जनतेचा अत्यंत व्यापक पाठिंबा लाभलाय. अमेरिकेचा असा दावा आहे की आयातुल्लांच्या बसीज दलानं जनतेचा उठाव दडपून टाकलाय. संघर्ष सुरू होण्यापूर्वी अमेरिकेनं एक धमकी दिली होती. निदर्शकांना फाशी दिल्यास आपण इराणवर हल्ला करू असा इशारा त्यांनी दिला होता. अंमलबजावणी थांबवण्यात आली होती. तरीही हल्ला मात्र झालाच. आता इराणमधील कार्यकर्त्यांना खरोखरच फाशी दिली जातीये. या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांनी क्रूरतेच्या बाबतीत इराणची तुलना चंगेज खानशी केली आहे. प्रसंगी त्यांनी येशू ख्रिस्ताचाही संदर्भ दिलाय. Jesus Christ has no advantage over Genghis Khan. येशू ख्रिस्त चंगेज खानावर वरचढ ठरणार नाही. कारण जर दुष्टता अधिक निर्दय, रानटी आणि हिंसक असेल तर चांगुलपणाचा दुष्टतेवर विजय होणार नाही. अहिंसेवर हिंसेचंच वर्चस्व गाजेल. So you have no choice. इराण हे शेवटी एक धार्मिक राष्ट्र आहे. त्यातील जनतेसाठी युद्धाची मांडणी करताना हे युद्ध म्हणजे एखाद्या धार्मिक संघर्षातील विजयापेक्षा कमी नाही अशा स्वरूपात ते केलं जातं. आयातुल्लांचे अनुयायी त्यांची ही मानसिकता पूर्णपणे न्याय्य मानतात. ते हौतात्म्याकडे परमगौरव म्हणून पाहतात. या संदर्भात इराणचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्याशी संबंधित एक किस्सा आहे. जेव्हा अमेरिकेनं इराकची राजधानी बगदाद इथं हल्ला चढवला आणि त्यात त्यांचा बळी गेला, तेव्हा त्यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील अंगठीवरून पटली. परिणामी इराणनं त्यांच्या त्या अंगठीला राष्ट्रीय प्रतीक म्हणून घोषित केलं. 1998 नंबर का, यानी जो राष्ट्रीय धरोहर का जो नंबर है वो उसको दिया गया है. ये मुकाबले की अलामत है. ये अपने जगह के ऊपर, अपने मौके पर, स्टेंस के ऊपर डटे रहने की अलामत है. इसलिए इसको राष्ट्रीय धरोहर करार दिया. एक हाज कासिम नाम की मिसाइल मारी है. हाज कासिम नाम का कि इनका एक शिप भी है और बहुत ही नई टेक्नोलॉजी का है. वो तमाम चीज़ें इसीलिए, ये नाम, ये सिंबल इसलिए दिए गए हैं ताकि जोश पैदा हो आवाम के दरमियान. एक वो ताकत, वो लड़ने की ताकत, वो जुल्म के ख़िलाफ़ खड़े रहने की ताकत और वो दादागिरी जो लोग दुनिया में कर रहे हैं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही कासिम सुलेमानी यांची प्रशंसा केली आहे. तसंच त्यांनी इराणच्या सत्ताधारी वर्गाच्या बुद्धिमत्तेचीही स्तुती केली. Soleimani, had I not killed him, that was the beginning of their downfall, because had he not gone, it's possible that we would not be this far advanced in destroying Iran, because he was a really good general. He was a vicious, horrible man, but he was a brilliant general. And they never found somebody to replace him in terms of the genius. I knocked him out, and that was a big step, knocking him out. A very high level chess, the highest, and I'm dealing with very smart players. These are smart people. They don't get there. You know, when you deal with some of these people, you're dealing with high level intellect, very high IQ people. These are not Jasmine Crockett and her group. These are smart people. These are really smart people, and violent people, and vicious people, and some very nice people. And some are very nice but violent. They turn violent. इथं ही बाब विशेषत्वानं नमूद करण्यासारखी आहे की खुद्द शत्रू देखील स्तुती करतोय. तरीही मुस्लिम राष्ट्र इराणच्या झेंड्याखाली एकवटण्यास इच्छुक असल्याचं का दिसून येत नाही? एशिया के देशों की अपेक्षा ईरान अपने आप को कहीं ज्यादा सुपीरियर कल्चर मानता है. वेस्ट एशिया के जो लोग थे वो ईरान के प्रति थोड़ी सी हीन भावना रखते थे कि हम ईरान से थोड़े से कमजोर हैं. पर 1970s में जिस तरह का ट्रांसफॉर्मेशन वेस्ट एशिया में होता है, वेस्ट एशिया की रिचेस बढ़ना शुरू हो जाती हैं. वेस्ट एशिया के देश अचानक तेल की
उत्पादन के कारण बड़े अमीर हो जाते हैं और ईरान की जो अर्थव्यवस्था है वो 1979 के बाद डावाडोल होने लगती है। ऐसी परिस्थिति में एक नई बात निकल कर आती है कि वेस्ट एशिया के देश धीरे धीरे ये मानना शुरू कर देते हैं कि वो किसी तरह से ईरान से सुपीरियर हैं। अब ये जो कल्चरल डिस्टिंक्शंस हैं दोनों एरियाज में, इन कल्चरल डिस्टिंक्शंस का नतीजा ये है कि ईरान वेस्ट एशिया के देशों को के जो रेबल्स हैं उन रेबल्स की खूब मदद करता है। असंही म्हटलं जातं की गेल्या 46 वर्षापासून इराणचे आयातुल्ला अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची अपेक्षा करत होते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी देखील करत होते। अमेरिकेनं लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागत असूनही त्यांनी अमेरिका आणि इस्रायल विरुद्धच्या युद्धाची तयारी सुरूच ठेवली। आपल्या हवाई दलाची कमकुवत बाजू ओळखून त्यांनी शाहेद ड्रोन विकसित केले। आयर्न डोम सारख्या हवाई सुरक्षा यंत्रणांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांचं एक अत्यंत प्रभावी मिश्रण तयार केलं। शिवाय आपली सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी पाण्याखालील ड्रोन विकसित केले। तरीही अंतिमतः हॉर्मुझची सामुद्रधुनी हेच त्यांचं सर्वात मोठं अस्त्र, त्यांचं ब्रह्मास्त्र म्हणून समोर आलं। याकडे आयातुल्ला यांच्या तयारीतील चातुर्याचा पुरावा म्हणून पाहिलं जावं की त्यांच्या तयारीच्या अपयशाचं लक्षण म्हणून? आयातुल्ला आणि त्यांच्या धर्मसत्ताक राजवटीनं केलेल्या विशेष व्यवस्था पाहून जग थक्क झालंय। अमेरिका आणि इस्रायल हे देश एका गंभीर पेच प्रसंगात सापडले असं आता प्रत्येक जण म्हणू लागलाय। दुसरीकडे मात्र अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपांची काही उदाहरणं उपलब्ध आहेत, जसं की लिबिया, इराक आणि सिरियामधील हस्तक्षेप। ज्या देशांची अमेरिकेनं इतकी भीषण नासधूस केली आहे की आजही या राष्ट्रांमध्ये कोणतीही कार्यक्षम व्यवस्था प्रस्थापित होऊ शकलेली नाही। अशा परिस्थितीत आयातुल्लांच्या अंगठीचं भविष्य काय? तो ईरान में ऐसा कुछ नहीं होने वाला है जो सीरिया, लीबिया और इराक वगैरह में हुआ था, क्योंकि यहाँ का निज़ाम, यहाँ का सिस्टम बहुत मजबूत सिस्टम है। अपनी शराइत के ऊपर वो जंग को रोकेगा, क्योंकि ये जंग जो है, ये जो लड़ाई चल रही है, ये कुर्सी की लड़ाई नहीं है, ये आइडियोलॉजी की लड़ाई है, ये जुल्म के खिलाफ इंसाफ की लड़ाई है। आने वाले वक्त में भी ये रीजन बहुत ही आई थिंक उसमें रहेगा, बहुत ही टेंशन्स में रहेगा, इनस्टेबिलिटी में रहेगा, केओस में रहेगा। रमजानच्या निमित्तानं अयातुल्ला मोज्तबा यांनी जारी केलेल्या संदेशात त्यांनी विशेषत्वानं जगातील मुस्लिम राष्ट्रांना संबोधित केलं। त्यांनी तर अशी शिफारस देखील केली की मुस्लिम देशांनी नाटो सारखीच एक संघटना स्थापन करावी। त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचं वर्णन चांगले शेजारी असं केलं। आता इथे ही बाब विशेषत्वानं लक्षात घेण्यासारखी आहे की जरी इराणनं आपल्या शेजारील अरब राष्ट्रांवर अनेकदा हल्ले केले असले तरी त्या हल्ल्यांना बळी पडलेल्या 8 अरब देशांनी इराणवर कोणताही प्रतिहल्ला केला नाही। त्यामुळे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरेल का की प्रत्येक मुस्लिम राष्ट्रानं पाश्चात्य जगाच्या संदर्भात आपल्या सीमा निश्चित केल्यात? म्हणजेच जरी ते इराणचा विरोध करत असले तरी पाश्चात्य जगाशी सामना करताना ते स्वतः इराणवर हल्ला करणार नाहीत। याचा अर्थ असा होतो की अयातुल्लांच्या अंगठीचं प्रभाव क्षेत्र विस्तारतंय का? आणि अशा परिस्थितीत सध्याच्या टप्प्यावर अयातुल्लाच्या अंगठीचं भविष्य निश्चित करणं कदाचित घाईचं ठरेल। आणि युद्धाचा विचार करता त्याचा इतिहास अत्यंत व्यापक आहे, तो अगदी थेट 7व्या शतकापर्यंत मागे जातो। युद्ध हा इस्लामच्या प्रचार आणि प्रसाराशी अगदी अविभाज्यपणे जोडला गेलेला घटक आहे। सध्याचा हा संघर्ष देखील त्याच ऐतिहासिक परंपरेचा एक भाग आहे।